जसं की आपण आता वेना लेकवरनं आपण पंचगणी वाई रस्त्याला चाललो आहे. तर ऑन द वे आपल्याला एक छान डेस्टिनेशन भेटलं ते म्हणजे हॉलिवूड मॅक्स म्युझियम आणि एक्वेरियम. दिस इज द बिगेस्ट एक्वेरियम ऑफ महाराष्ट्र. तर आपण बघूया, एक्सप्लोअर करूया. प्लस त्याच्यामध्ये बघा तुम्ही गो कार्टिंग पण आहे, सिनेमा आहे, बंपर कार आहे, ATV राईड आहे आणि जसं की मी सांगितलं गो कार्टिंग. आपण एक्सप्लोअर करूया. चला. येस, तर किड्ससाठी स्पेशली एन्जॉय करण्यासाठी जागा मस्त आहे एकदम. आणि लोकेशन बघा, महाबळेश्वरवरून वाईला जाताना रूट्स ऑफ इंडिया हॉटेल आहे समोर, त्याच्या एकदम ऑपोजिट. आणि पार्किंग वगैरे पण आहे त्यांचं इकडे अवेलेबल. तर आपण बघूया, एक्सप्लोअर करूया आता काय काय गोष्टी आहेत. तिकीट्स रेट आहे तिकडे. आता आपण ॲक्वेरियम मध्ये जाणार आहोत. हे बघा, ही एंट्री आहे. वाव, डिस्क्रिप्शन पण दिलं आहे. ह्या फिशचं नाव आहे पॅरट फिश. गलती से इधर आ गया.
आता इकडे जायचं ना. वाव. बेबी एलिगेटर्स. मतलब एलिगेटर मतलब जैसे क्रोकोडाइल रहता है उसके जैसा मुंह है उसका. इसके लिए उसका बेबीज है. हे छोटे छोटे आहेत ना. प्यारे प्यारे वाव. 45. कारोबाना खाना ये पर्ल आणू. वाव. अरे वा वा वा. याच्याने डिस्टर्ब नाही करणार लिखा आहे म्हणून. हो केवढा मोठा आहे बघतो पण कसा. अरे खायला येतो तो बघ. ये पर्ल है ना. वाव क्या सुंदर कलर आहे ना. बापरे. काय कलर सुंदर आहे ना. इसमें पानी वानी नहीं जाता. Giant कितना मोटा है. बापरे. See this. हो 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 बापरे. बहुत यार गर्लफ्रेंड. हा आहे बघ कसे आहेत. Girlfriend, boyfriends. ये गर्लफ्रेंड वगैरे या बॉयफ्रेंड. भेटायला आले बिचारे. But mirror है इसमें. तो त्याचे होट माणसांसारखे आहेत ना. ये गर्ल वाटते. Neon color है. तर बघू शकता आपण या ॲक्वेरियममध्ये खूप मस्त मस्त युनिक असे सुंदर फिशेस बघितले आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे मुलांसाठी, लहान मुलांसाठी. खूप नॉलेजेबल आहे. डिफरंट टाईप्स ऑफ फिश म्हणजे जे इंडियाच्या बाहेरचे फिश आहेत ते पण इथे आहेत. त्यांची इन्फॉर्मेशन मुलांना इथे पूर्णपणे मिळते. तर डेफिनेटली तुम्ही महाबळेश्वरला आलात तर इथे व्हिजिट करा. हे हॉलिवूड वॅक्स म्युझियम आणि जे पार्क आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली व्हिजिट करा. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. बघू शकता आपण आता फिरत जी आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आहे तिथे आलो. ती म्हणजे सगळ्यांचं फेवरेट चीज फॅक्टरी जी आहे महाबळेश्वरमध्ये. आणि या चीज फॅक्टरीमध्ये काय प्रोडक्ट आहेत चीज रिलेटेड कुठल्या प्रकारचे चीज आहेत ते आपण आता बघूया.
बघा आता आपण इथे चीज फॅक्टरीमध्ये आलो. इथे प्युअर गोल्ड चॉकलेटचं शॉप होतं ते, त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ चॉकलेट्स भेटतात. आणि आता आपण आणि इथे पुढे आपण बघितलं तर हे आहेत विंटेज कार, जिथे ॲक्च्युली आतमध्ये जाऊन अलाउड नाही आहे फोटो काढायला, पण तरी आम्ही इथून फोटो घेतला याचा. माईट बी ओनरचे असू शकतात हे कार्स. हे पण छान मस्त फाउंटेन आहे. आता हे आहे केक्स अँड क्रीम, जिथे इथे पेस्ट्रीज आणि केक मिळतात. जर तुम्ही महाबळेश्वरमध्ये स्टे करत असाल तर इथून तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता केक्स. इथे बसायला पण इतकं सुंदर आहे हे एन्व्हायरमेंट बाहेरचं, खूप मस्त आहे. आणि मेन अट्रॅक्शन आपलं आहे ते म्हणजे चीज फॅक्टरी. ह्याच्यामध्ये आपण इथे आहे आईस्क्रीमचं पार्लर पण आहे. आता हे बघा प्युअर गोल्ड महाबळेश्वर चीज फॅक्टरी. आता हे आपण आतमध्ये व्हिजिट करणार आहे. हे कसं प्रोसेस करतात, काय आहे, हे सगळं त्याचं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. हे त्यांचं न्यू इंट्रोड्यूस केलं त्यांनी काहीतरी नवीन न्यू चीज. आणि इथे आहे डिफरंट टाईप ऑफ चीज वेगवेगळे आहे. ते टेस्ट पण करायला भेटतं तुम्हाला आता हे आहे मेन हाऊ टू प्रोसेस चीज, कसं ते लोक बनवतात ते आहे हे. पण आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा ते जस्ट बंद झालेलं 10 मिनिट्स बॅक. हे बघा इथे सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे कसं चीज बनतं. Hanging on, walking tall. Some days I got no use for it all. Working hard, making less. Some days are bad, bad at best. Notions, foolish lies. I set to thinking I could make something of me, playing every game. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं केक्स अँड क्रीम करून शॉप होतं, त्याच्या आतमध्ये आपण आलो आहे. डिफरंट टाईप्स ऑफ केक, पेस्ट्रीज इथे आहे बघा, खूप छान आहे मस्त. हॅलो गाईज, जसं की आपण आता चीज फॅक्टरीमध्ये आलेलो, तर आपल्याला चीज घ्यायचं होतं. तर मी एक क्लासिक फ्लेवरच घेतलं आहे. आम्ही तिथे टेस्टर्स पण आहेत ह्याच्यातले, पण आम्हाला क्लासिकच आवडतं म्हणून आम्ही ते घेतलं आहे. अजून खूप फ्लेवर्स आहेत, तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा. प्युअर चीज आहे हे. तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही एक चीज फॅक्टरीमधून आम्ही केक ओरिओवाली पेस्ट्री घेतली आहे केक अँड क्रीममधून. तुम्ही पण ट्राय करू शकता. खूप सारे फ्लेवर्स आहेत, किटकॅट आहे, खूप सारे फ्लेवर्स आहेत, रेड वेलवेट, बटरस्कॉच, सगळे मी ओरिओवाली घेतली आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. ओके, बाय. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला पोचत आहे, ते म्हणजे सिडनी पॉईंट. त्याचं हे एंट्रन्स आहे बघा. बघूया कसं आहे पुढे ते. बघा आता हा जो रस्ता आहे तो थोडासा नॅरो आहे. ड्राईव्ह सेफली. हे बघा इथे टर्न बघा कसे आहेत, खूप मस्त वाटत होतं इथे. आता आपण बघूया. हे बघा हा जो व्ह्यू आहे इथे, आम्ही जेव्हा पोचलो हा व्ह्यू इतका बघण्यासारखा आहे. इथे रिव्हर दिसते इतकी सुंदर, प्लस हा सनसेट पॉईंट. आम्ही बरोबर पॉईंट त्या टाईमला पोचलो जेव्हा सनसेट होत होतं. इतके सुंदर माउंटेन्स आहेत त्याच्यात, तुम्ही त्या साईडला बघू शकता. तिथे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत आणि इतकं पीस आहे. फक्त एन्व्हायरमेंट बघा तुम्ही बाजूचं. वाव, इतकी ग्रीनरी आहे. आम्ही इव्हनिंग टाईमला पोचलेलो,
त्यामुळे ते खूप मस्ट विजिट प्लेस आहे हे. आता हे जे आहे इथे खाली इथे आहे पार्किंग प्लेस. खूप मस्त जागा आहे, वास्ट प्लेस आहे पार्किंगला पण. आणि इथून आपण जेव्हा पुढे येतो बघा इथे पण एक पॉईंट आहे जिथे आपण सेल्फी फोटोज काढू शकतो. आणि इथून आपण आता व्ह्यू बघूया कसा दिसतो ते. हे बघा, वॉट अ व्ह्यू, सो नाईस. खूप मस्त वाटतंय बघा इथून. इतका पीस आपल्या महाराष्ट्रामध्ये. खरंच ह्या जे प्लेस आहेत हे मस्ट विजिट प्लेस आहेत. तुम्ही नक्की विजिट करा. ह्या साईडला बघा इथे पण पार्किंग आहे फुल. आणि इथून जर राईट साईडला अजून एक वरती पॉईंट आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता. तिथून पण तुम्ही बघू शकता. आणि इथे आहे बघा, इथे आहे पंचगणी लिहिलेलं आहे. तिथे आपण फोटोज वगैरे काढू शकतो. खूप मस्त आहे, मस्ट विजिट.